एक तर तृष्णा आणि दुसरी अविद्या. अविद्या नष्ट झाली तर आणि माणसाला विद्या प्राप्त झाली तर माणूस दुःखमुक्त होतो. ज्योतिबा फुले माहीत आहे सगळ्यांना प्रसिद्ध त्यांचं वाक्य आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे सगळे अनर्थ एका वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने गेले. हे ज्योतिबा फुलेंचं वाक्य आहे. शूद्र याचा अर्थ शूद्र, अनुसूचित जाती, जनजाती, अस्पृश्य आणि महिला सहित ज्या ज्या लोकांना महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळात शिक्षण नाकारण्यात आलेलं होतं, त्यामुळे जे गुलाम होते त्या सर्वांच्या शिक्षणासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून मुक्तीसाठी ज्योतिबा फुलेंनी स्वतः प्रयत्न केले, शाळा काढल्या, संघर्ष केला आणि शिक्षणाचा अधिकार ब्रिटिशांनी द्यावा अधिकार याकरता प्रयत्न केले. त्यांच्याच सहचारिणी मातोश्री सावित्रीबाई फुले पहिली स्त्री शिक्षिका भारतातील असं त्यांना म्हटलं जातं. जर त्या मातेने स्वतः शिकून स्त्री शिक्षणाची गंगा आरंभ केली नसती तर आज कल्पना करा की स्त्री शिक्षणाची काय अवस्था असते. म्हणून त्या मातोश्रीला मी विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जे मुक्त करतं ते शिक्षण, एज्युकेशन लिबरेट्स, मुक्त करतं ते शिक्षण. नोकऱ्या वगैरे वगैरे मिळतीलच, परंतु माणसाला गुलाम करणाऱ्या व्यवस्थेपासून जर मुक्ती हवी असेल तर त्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तात्यासाहेबांच्या काळात शिक्षणाच्या संधी नव्हत्या, कुठ्या सीमित होत्या. बाबासाहेबांच्या काळात त्याहीपेक्षा सीमित होत्या, फुलेंच्या काळात त्याहीपेक्षा सीमित होत्या. या सर्व माणसाच्या प्रयत्नाने जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माणाची संधी उपलब्ध झाली, तेव्हा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आज शिक्षणाचा हक्क प्रदान केलेला आहे. आणि 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना, एकूण भारतातील सर्व मुलामुलींना मोफत आणि कंपल्सरी एज्युकेशन देणं हे राज्याचं दायित्व आहे. हा संविधानाने अधिकार प्रस्थापित केलेला आहे. कशासाठी? शिक्षण मुक्त करतं म्हणून. त्याच परंपरेतील तात्यासाहेब शंभरकर, त्याच परंपरेतील शिक्षण मुक्त करतं यावर विश्वास असलेले आणि म्हणून जे व्यवस्थेचे गुलाम आहेत त्यांच्या मुक्तीसाठी शिक्षणाचे प्रयास करावेत असा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्या काळात ते भागीरथ भास्कर अनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्थेचे संस्थापक तात्यासाहेब शंभरकर त्यांच्या 98व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि त्यांचे विचार, कार्य आणि समर्पण शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही अधिक सक्रिय व्हावं, अधिक योगदान द्यावं, ही शाळा अधिक सक्षम व्हावी, अधिक चांगली मुलं माणसं या शाळेतून घडावी. डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत, ज्योतिबा फुलेंना अभिप्रेत, तात्यासाहेबांना अभिप्रेत माणसं या शिक्षण संस्थेतून घडावी, यासाठी आपण सर्वांनी प्रयास करावे. ही प्रेरणा आपल्याला सतत त्यांच्या स्फूर्तीने मिळावी म्हणून मी त्यांच्याकरता अभिवादन करतो. विश्राम साहेबांनी अत्यंत समर्पकपणे डॉक्टर सतीश शंभरकरांचा उल्लेख केलेला आहे. डॉक्टर सतीश शंभरकर केवळ भारतातच नाही तर जगात शिक्षण क्षेत्रात जे काही नवीन नवीन प्रयोग होत आहेत, जग झपाट्याने बदलत आहे, त्याचा उल्लेख मी करेन थोड्या वेळाने. जग झपाट्याने बदलत आहे, त्या जे काही नवीन नवीन प्रयोग होत आहेत ते सर्व प्रयोग, त्यापैकी शक्य असेल तेवढे प्रयोग आपल्या शाळेत कसे केले जातील. शोषित, पीडित, वंचित समाजातील मुलं ज्या शाळेत शिक्षक, त्या शाळेच्या मुला मुलींना जगामध्ये शिक्षण क्षेत्रात जे काही परिवर्तन, आपल्या वडिलांची जे काही वृक्ष लावलेला आहे तो फक्त तिथेच थांबलेले नाही, त्याला अधिक पुढे नेण्याचं समर्थपणे काम डॉक्टर शंभरकर आणि त्यांची सगळी एक्झिक्युटिव्ह बॉडी या शिक्षण संस्थेशी संबंधित सर्व लोक करत आहेत.
त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी थोडंसं आता वेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढे मागू इच्छितो. काही दिवसापूर्वी अभिजित दिप्तेचं आंदोलन झालं. किती लोकांना माहीत आहे? काँग्रेस जनता पार्टीचं नाव किती लोकांनी ऐकलं? तुम्ही लोकांनी ऐकलं. काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन कशासाठी होतं? कशासाठी होतं? नीट नावाची परीक्षा होते. आता मी विचारलं मला लॉंग फॉर्म जरा आठवत नव्हता. नॅशनल एलिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्ट. जर मेडिकल कॉलेज MBBS करता जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरता जी परीक्षा घेतली जाते 12वी नंतर, त्या परीक्षेला नीट म्हणतात. काही दिवसापूर्वी परीक्षा झाली, त्या परीक्षेचा पेपर फुटला आणि काही लाख मुलं त्या परीक्षेला बसली होती. त्यापैकी काही लोकांनी आत्महत्या केली आणि मग आंदोलन झालं कशाकरता की पेपर फुटीकरता जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि मग दोषी कोण? तर या खात्याचा जो मंत्री आहे त्याने राजीनामा द्यावा ही आंदोलनातील प्रमुख मागणी होती. त्यांचं आंदोलन यशस्वी झालं. मंत्र्यांनी राजीनामा दिला. परंतु प्रश्न त्यांच्याही दृष्टीने आपल्याही दृष्टीने इथे संपला नाही. कारण त्यांची मान्यता आहे, आमची मान्यता आहे, डॉक्टर शंभरकरांची मान्यता आहे की ज्या गतीने त्यावेळी समाज व्यवस्था धर्मव्यवस्था आम्हाला शिक्षण नाकारत होती, आजचं सरकार आम्हाला शिक्षणाचं खाजगीकरण करून शिक्षण नाकारत आणि तेही गुणवत्तापूर्ण शिक्षण आमच्या वाट्यावर येऊ नये. कारण शिक्षण वेगळं वेगळं आहे. तुमच्या शाळांमध्ये सगळं मोफत आहे, परंतु ज्या शाळांमध्ये काही लाख रुपये कॉन्व्हेंटसाठी जर शुल्क घेतलं जात असेल तर दोन्ही शाळांची तुलना करता येईल का आपल्याला? दोन्ही शाळांची तुलना होऊ शकते का? आपण कितीही प्रयास केले तरी त्या सुविधा आपल्याला देणं शक्य आहे का? आणि या शाळा बंद व्हाव्यात, तुमच्या शाळेत सहित या शाळा बंद व्हाव्यात आणि शिक्षणाचं खाजगीकरण व्हावं. आणि मग एक बोललं गेलेलं आहे, तुमच्या पिढी करताय, एक बोललं गेलेलं आहे, एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड, दोज हू वॉन्ट दे मस्ट पे. आणि हे कोण म्हणतं? सर्वोच्च न्यायालय. शिक्षण हे तुमच्या नोकरी करताय, मग नोकरी करता शिकत असाल तर शिक्षणाकरता जी फी द्यावी लागेल ती दिली पाहिजे. जी देण्याची क्षमता नसेल त्यांनी शिकू नये. या व्यवस्थेकडे आपण चाललो. मग पुन्हा आता ज्योतिबा फुले पाहिजेत की नाही? पुन्हा आता शाहू महाराज पाहिजेत की नाही? पुन्हा आता डॉक्टर आंबेडकर पाहिजेत की नाही? पुन्हा आता काकासाहेब शंभरकर पाहिजेत की नाही? नाही. संविधानाने शिक्षण आमचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही शिक्षणाचं खाजगीकरण होऊ देणार नाही असं दिसते. शिक्षणाचं खाजगीकरण होऊ देणार नाही. शिक्षण व्यवस्थेत आम्हाला बदल करायचा आहे आणि केवळ 8 ते 14 वयोगटाकरता नाही तर सर्वांना सर्व प्रकारचं शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते आम्हाला सर्वांना मिळालं पाहिजे. एखाद्याजवळ पैसा नाही, कोचिंग क्लासेस जाऊ शकत नाही, म्हणून त्याने MBBSच्या खुशीला बसू नये. ही व्यवस्था योग्य आहे का? या पद्धतीने. आणि मग आता या सगळ्या आंदोलनाचे दुसरे लक्ष वेधू इच्छितो की परिवर्तन जगात कसं होत आहे, भाषा बदलत आहे. त्या ठिकाणी 4 पिढ्या उपस्थित आहेत. इथे या हॉलमध्ये 4 पिढ्या उपस्थित आहेत. माझी पिढी बरोबर आहे, एका पिढीची आहोत, त्याच्यानंतरची पिढी, त्याच्यानंतर शंभरकरांची पिढी, त्याच्यानंतरची ही पिढी. या पिढ्यांना कधी काही आम्ही वेगळ्या प्रकारे संबोधित करतो. तुमचं जग कसं बदलत आहे, पिढ्यांची नावं बदलली. जेन अल्फा किती लोकांनी नाव ऐकलेलं आहे? जेन अल्फा, जनरेशन अल्फा, अल्फा नावाची पिढी म्हणजे काय? ही पिढी आहे 2017 नंतर जन्माला आलेली पिढी, तिला जेन अल्फा म्हणतात. त्याच्यानंतर जेन झी आहे. जेन झी म्हणजे कोणती पिढी? 1987
ते 2012 या कालखंडात जन्माला आलेली पिढी तिला जेन झी हो, त्यांना जेन झी ही जेन अल्फा आहे, ही जेन झी आहे नाही का. आणि ही जनरेशन जी आहे तिला मिलेनियम जनरेशन म्हणतात. आणि मी जो आहे मला बूमर म्हणतात. माझ्या पिढीला काय म्हणतात? बूमर. या पिढीला काय म्हणतात? मिलेनियम. या पिढीला काय म्हणतात? जेन झी. आणि या पिढीला काय म्हणतात? अल्फा. भाषा बदललेली आहे. आणि मग ही पिढी म्हणते या आंदोलनामध्ये ही पिढी सहभागी होती, या आंदोलनामध्ये ही पिढी सहभागी होती. जेन झी आणि जेन अल्फाचं हे आंदोलन होतं. कोणाचं आंदोलन होतं? जेन झी. आमचं नव्हतं. आम्ही तर कुठेतरी बाजूला उभे होतो. आम्ही कुठेतरी बाजू घरून पाहत होतो टीव्हीवर. आजकालची पोरं कशी भाषा बोलतात आणि आजही त्यांच्या भाषेवर आक्षेप घेतात. त्यांच्या प्रश्नाविषयी बोलत नाही. संस्कारित माणसं, ज्यांना जे संस्कारित म्हटलं जातं, ती माणसं त्यांच्या प्रश्नाविषयी बोलत नाही, उत्तरदायित्व निश्चित करण्याविषयी बोलत नाही. म्हणून काय भाषा, किती शिवराळ भाषा बोलू शकते. तुमच्या आमची भाषा आहे, नसेल ऐकायचं नका ऐकू. तुमचं संपलं ना, जा घरी बसा आणि आमचं पाहून घेऊ. ही पिढी नेतृत्व करते. आणि मग ही पिढी जेव्हा शिक्षणाविषयी बोलते तेव्हा शिक्षण आपण AI-च्या जगातलं शिक्षणाचा विचार करतो. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. विसरण्यापूर्वी एक ज्या ज्या मुलींनी ते स्वतःला अभिव्यक्त केलं अत्यंत आत्मविश्वासाने, फक्त बोलण्यात नाही, तुमची देहबोली मी ऑब्झर्व करतो. तुमचं शब्द, तुम्ही ज्या पद्धतीने शब्द उच्चारत होते, तुम्ही ज्या पद्धतीने उभे होते, तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला व्यक्त करत होते, ज्या आत्मविश्वास तुम्ही दाखवला, त्याकरता मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. कारण सर्वांना संधी देणं शक्य नव्हतं, त्यामुळे सर्वच कदाचित तशा बोलू शकल्या असत्या, परंतु सीमित लोकांना संधी होती. त्या माध्यमातून आपल्याला कळतं की तुमची जी काही जडणघडण होत आहे, त्यामुळे तुमचं अभिनंदन, तुमच्या शिक्षकाचंही अभिनंदन, ज्याने तुम्हाला घडवत आहे, शिकवत आहे. स्वतः मुद्दाम घडवणं हा शब्द वापरतात. मी घडवणं शब्द मुद्दाम वापरतात. ज्या शिक्षकाने तुम्हाला घडवलं त्यांचे या ठिकाणी पुन्हा एक चांगला सहयोग आहे. ज्यांच्यासाठी शाळा आहे ते विद्यार्थी आहेत, जे शिकवतात ते शिक्षक आहेत, ज्यांची मुलं शिकतात ते पालक आहेत, आणि जे संस्था आहे ते संस्था चालक. किती आहे त्या ठिकाणी? विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्था चालक यांच्या एकत्र आल्याशिवाय शाळेचं शिक्षण चांगलं होऊ शकत. एकत्रित आल्याशिवाय शाळेचं वर्तमान सिद्धांत आहे, हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे की जोपर्यंत शिक्षणाची प्रत्यक्ष संबंधित, मी अप्रत्यक्ष, शिक्षणाशी प्रत्यक्ष संबंधित हे चारही घटक एकत्र आल्याशिवाय मुलं घडत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो. कधी काही बालवाडी वगैरे अंगणवाडीशी माझा संपर्क होता, आणि मग अंगणवाडीमध्ये आहार मिळतो. मग अंगणवाडी शिक्षिका, सेविका जी कोणी असेल, ती जर जे खरंच प्रामाणिकपणे आपलं कार्य करत असेल तर मुलांना हात धुतल्याशिवाय आहार खायला देणार नाही. शाळेत आहार घेताना मुलं हात धुतात, पण घरी जेवायला बसताना हात धुतात. बरोबर आहे का माझं ऑब्झर्वेशन? शाळेत आहार घेताना हात धुतात, परंतु घरी जेवायला बसताना हात धुत नाही. तुझ्या आईला शिकवलं लागेल की नाही? फक्त मुलीला शिकवून भागते का? तिच्या आईला शिकवलं. म्हणून पालकाचं महत्व आहे. शाळेतून जे काही संस्कार मिळतात ते संस्कार जर कुटुंबात अधिक मजबूत केले गेले नाही, रुजवले गेले नाही, तर ते शिक्षण माणसाला घडवत नाही. त्यामुळे पालकांचाही सहभाग आवश्यक आहे. आणि मला आज डॉक्टर दिसंबरकर तुम्हाला या ठिकाणी साक्षी बनवलं. या चारही घटक शिक्षणाशी संबंधित हे चारही घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. याविषयी मी या कार्यक्रमाच्या आयोजकांचं खरंच मनपूर्वक करतो. काही तुम्ही पालकांच्या प्रतिनिधी द्या.
मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी सहभागी झालेला. मी दुसरीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. AI विषयी जर सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण आहोत आणि माझ्यासारख्या माणसाला AI कळत. माझ्या कधीकाळी माझा नातू मला म्हणत होता कॉम्प्युटर इतना भी नाही आता. म्हणजे त्याच्या दृष्टीने मी कॉम्प्युटरही इलिटरेट होतो. त्याच्या दृष्टीने माझ्या नातवाच्या दृष्टीने इलिटरेट आहे की नाही. आणि आता आता आणखीनच इलिटरेट आहे. म्हणजे मी कितीही शिकलेला असतो तरी मला जर या मॉडर्न गॅजेटची माहिती नसेल तर मी निरक्षर आहे. माझ्या ज्ञानाचा या पिढीला उपयोग. आणि म्हणून ही पिढी म्हणते की आम्हाला हवं ते शिक्षण पाहिजे. आणि म्हणून शिक्षण बदलत आहे. शिक्षण बदलत आहे. शिक्षण म्हणजे कधी काळी माझ्या काळी विषयाचं शिक्षण होतं. एक अर्थशास्त्र शिकवलं की संपलं ना. अर्थशास्त्राची परीक्षा दिली की पडतं. परंतु त्या अर्थशास्त्राचा जीवनात काही उपयोग आहे का याच्याशी काही घेणं नव्हतं शिक्षकाला. त्याच्याशी शाळेलाही काही घेणं देणं नव्हतं आणि मलाही काही घेणं देणं नव्हतं. कारण त्याच्याशीच काही समजा विषय शिकला झाला. परंतु आज हे शिक्षण जीवनाशी जोडलं गेलेलं आहे. मी शंभरकरांना विनंती करेन त्यांनी एक रिपोर्ट वाचावा आवश्यक वाचले. एक नीट नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. या संस्थेने एक रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. शालेय शिक्षणासंबंधीचा अहवाल आहे. आणि मग त्या अहवालामध्ये शालेय शिक्षण म्हणजे अंगणवाडी बालवाडी ते 12व्या वर्गापर्यंतच्या शिक्षणामध्ये कोणते कोणते विषय आवश्यक आहेत, कशा कशाचा समावेश व्हावा, शिक्षणाच्या पद्धतीमध्ये काय काय बदल केले जावे जेणेकरून मुलांना अधिक चांगल्या प्रकारे घडवता येईल याविषयीच्या उत्कृष्ट माहिती आणि वर्तमान परिस्थिती कशी आहे या सगळ्या संबंधामध्ये ही माहिती दिलेली आहे. सांगायचा त्या रिपोर्टचा अर्थ असा आहे की मुलांना वर्तमानासाठी घडवायचं असेल तर शिक्षकांनी वर्तमानात घडलं पाहिजे. शिक्षण जर भूतकाळात जगत असेल तर वर्तमान काळातील पिढीला शिक्षक घडवू शकत नाही असं तो रिपोर्ट म्हणतो. लक्षात आलं का? शिक्षक महोदयानं सगळ्यांना मी सांगू इच्छितो काय म्हणतो तर की वर्तमान पिढीला जीवनासाठी उपयोगी आणि मग एक अहवाल येतो. अहवाल चर्चा करा. हा याचा प्रथमचा अहवाल. प्रथमच्या अहवालामध्ये नॅशनल लेवलवर तुमची शाळा फार चांगली आहे असं मी करतो. 5व्या वर्गाच्या मुला मुलींना 3ऱ्या वर्गाचं वाचन करता येत नाही. 60% 40 ते 50% मुलं मुलींचा रिपोर्ट आहे. 3ऱ्या वर्गाचं गणित त्यांना कळत नाही. ही भारताच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. हे आहे रिपोर्ट आहे. हा हे रिपोर्ट सरकारने मान्य केलेले आहे. प्रथमचे रिपोर्ट सरकारने मान्य केलेले आहे. आणि त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो या 4ही घटकांना जर ही पिढी घडावी असं वाटत असेल तर बदलत्या काळानुसार या 4ही घटकांना बदलावं लागेल आणि अप टू डेट व्हावं लागेल. मुलांना घडवायचं असेल तर शिक्षकांनी अप टू डेट झालंच पाहिजे. पहिली जबाबदारी त्यांची आहे. एकदा मला आठवतं 100% मी बोललो होतो आणि जर एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याच्याकरता जबाबदार कोण या प्रश्नाला तुमचा मोबाईल त्या ठिकाणी सहभाग होता या प्रश्नावर चर्चा करा. आणि हा प्रश्न मी कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यापासून मला पडतो की माझ्या वर्गातला मुलगा नापास झाला तर त्याची जबाबदारी कोणाची. या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करा. मी याचं उत्तर देणार नाही. माझं उत्तर माझ्याजवळ. तुम्ही याच्यावर विचार करा की याची जबाबदारी कोणाची. आणि म्हणून मी शेवटी एवढंच म्हणेन की ही पिढी जर घडवायची असेल तर शिक्षकांना घडावं लागेल. रोज शिकावं लागेल. रोज बदलतायत. म्हणजे आता मुलं मुली ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ती आता पाडेपाठ करेल का? गरज आहे का पाडेपाठ करायची? तर स्मार्टफोन तिला उत्तर मिळेल ना.
हा एखादा प्रश्न विचारला की शिक्षकाकडे कशाला जाईल, त्या स्मार्टफोनला उत्तर द्या, उत्तर मिळेल ना. मग शिक्षकाची भूमिका काय, याच्या पलीकडे आहे शिक्षण, याच्या पलीकडे आहे. कारण या गॅजेट्स जी इन्फॉर्मेशन फीड कराल त्या आधारावर उत्तर देतात. माणसं घडवतीलच काही आवश्यक. गॅजेट्स काय करतात, तुम्ही जे त्याला फीड केलं त्या आधारावर उत्तर देतील ना, माणसं घडवतीलच आवश्यक नाही. आणि त्यामुळे मी शिक्षकांना आवाहन करतो की तुमच्या जबाबदाऱ्या, तुमचं दायित्व अधिक वाढलेलं आहे. आणि मग तुम्ही स्वतःला विचार करावा लागेल की एक तास जर मला मुलींना शिकवायचं असेल तर मला घरी किती तास काय करावे. एक तास जर मला शिकवायचं असेल तर किती तास काय करावं लागेल. आणि पुन्हा मग मी माझ्या काळात जातो. माझ्या काळातही असे प्राध्यापक होते की पहिल्या वर्षी तयार केलेल्या रिटायर होईपर्यंत कधी बदलत. तो माझा काळ होता. चाललं त्यांचं, आता चालावं का, चालवावं का. जर याचं उत्तर नाही असेल तर आपण सर्वांनी बदलाची तयारी केली पाहिजे. जर ही बदलाची तयारी आपण सर्वांनी केली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तात्या साहेबांचं आपण स्मरण करतो, त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो असा त्याचा अर्थ होईल. तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला 100% मिळेल, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.